नमस्कार. आजच्या भागाचं नाव आहे रेडिओ फार्स. काल तोत्ताेचान फारच उदास झाली होती. यापुढे रेडिओवरचे फार्स तू मुळीच ऐकायचे नाहीस असं आईने तिला बजावलं होतं. तोत्ताेचानच्या लहानपणी रेडिओ खूप मोठे मोठे आणि लाकडी असायचे. तोत्ताेचानचा घराचा रेडिओ आयताकृती आणि गुळगुळीत पृष्ठभाग असलेला होता. गुलाबी रेशमानं झाकलेला ध्वनिक्षेपक आणि 2 बटणं असलेला तो रेडिओ तोत्ताेचानला खूप आवडायचा. शाळेत जायला लागण्याआधीपासूनच तोत्ताेचानला रेडिओवरचे राकुगो फार्स आवडायचे. गुलाबी रेशमाला कान लावून तिथे ऐकत राहायची. तिला वाटायचे त्यांचे विनोद भयंकरच गमतीशीर आहेत. आईनं कालपर्यंत कधीच तिच्या ऐकण्याला आक्षेप घेतला नव्हता. काल बाबांच्या वाद्यवृंदातले काही मित्र सरावासाठी त्यांच्या घरी आले. तोत्ताेचान, ताजीबांनी तुझ्यासाठी केळी आणली आहेत बघ, आईनं सांगितलं. तोत्ताेचानला खूपच आनंद झाला. तिनं ताजीबानांना खाली वाकून अभिवादन केलं आणि ती आईला म्हणाली, आईला हे लई झाक आहे बघ. त्यानंतर मात्र आई बाबा घरात नसताना तिला चोरूनही ते फार्स ऐकायला लागायचे. ती त्यातले विनोद ऐकून मोठ्यांना हसायची. एखाद्या मोठ्या माणसानं बघितलं असतं तर त्यांना वाटलं असतं, एवढ्याशा मुलीला हे विनोद समजत तरी असतील का? पण लहान मुलांची विनोदबुद्धी चांगली असते यात काही शंकाच नाही. केव्हा काय गंमत झाली हे त्यांना बरोबर समजतं. धन्यवाद.